चला दुसऱ्या वनस्पतीची माहिती घेऊया। बघा हे जी पानं दिसत आहेत वराही कंदाची पानं आहेत। वराही कंद म्हणजे डायस्फेरिया बल्बिफेरा असं त्याचं लॅटिन नेम आहे। आणि वराही कंदची ही जी मोठी पानं दिसत आहेत त्याचा आकार असा असतो बदामाच्या आकारासारखा। आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्या मुळांना ना वराही कंद का म्हणतात तर त्याच्या मुळांना अशी केस आलेली असतात आणि डुकराच्या शरीरावरची केस असतात त्या सादर मॅजिक याच्यावर केस दिसतात म्हणून याला वराही कंद म्हणतात। ह्याच्या वेलीवर याची वेल असते, त्याच्या वेलीवर छोटे छोटे बल्ब येतात। बल्ब म्हणजे छोटे छोटे फळांचा आकार असतो तो, त्याला लोक कंदमुळं समजतात पण ॲक्च्युली कंदमुळं नाही ती फळं आहेत। तर ती बल्बसारखी दिसतात म्हणून त्याला बल्बिफेरा हे लॅटिन नाम त्याचं पडलं असण्याची शक्यता आहे। आणि या वरा कंदाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची जी कंदमुळं आहेत ते शुद्धीकरण करून वापरल्यानंतर त्याचा आयुर्वेदामध्ये बल्यवर्धन म्हणून वापर होतो। त्याच्यानंतर त्याचा वापर शुक्रवर्धन म्हणून होतो, पुरुषांमध्ये बलवर्धन म्हणून होतो आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय शुद्धीकर म्हणून होतो, गर्भाशयाला बल देणारा म्हणून त्याचा वापर होतो वराही कंदाचा जर शुद्धी करून वापरलं तर। आणि वराही कंदाचा त्वचा विकारांमध्ये त्याचा पावडर करून त्याचा लेप लावला जातो, तोही त्याचा उपयोग आहे चांगला। संधी वातावर पण त्याचा खूप छान उपयोग होतो। ओव्हरऑल स्त्री पुरुष दोघांमध्ये बलवर्धनासाठी वराही कंदाचा खूप उत्तम उपयोग होतो। हे प्लांट एकदा बघून घ्या। आता ह्याची बल्ब तुम्हाला वरती फोटोमध्ये मी दाखवेन। ह्याचं अशी गोलाकार आकाराची मोठी पानं असतात। कोकण रिजनमध्ये हे सापडतं बऱ्याच ठिकाणी, पण इतर भारत आणि भारताच्या बाकीच्या प्रदेशांमध्ये हे दुर्मिळ आहे तसं बघायला गेलं तर। म्हणून आज आपण ज्या वनस्पती बघितल्या त्यामध्ये शक्यतो दुर्मिळ आणि कोकण रिजनमध्ये सापडणाऱ्या आणि बाकी ठिकाणी न सापडणाऱ्या अशा वनस्पती बघतोय, त्यामध्ये हे एक वराही कंद।